नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमच्या आयुष्यात कधी असा क्षण आला आहे का, जेव्हा सगळे जवळ असूनही तुम्हाला एकटं वाटलं? मनात भीती होती, डोक्यात हजारो विचार होते आणि पुढे काय होणार याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. अशा वेळी अनेक लोक उपाय शोधतात. कोणी ज्योतिषाकडे जातं, कोणी देवळात जातं, तर कोणी शांतपणे रडत बसतं. पण हजारो स्वामी भक्त अशा वेळी फक्त एकच गोष्ट करतात, निशंक होई रे म्हणा. पण हा फक्त मंत्र आहे का, की त्यामागे एक असं रहस्य आहे जे या मनाला भीतीतून विश्वासाकडे घेऊन जातं? आज आपण ते समजून घेणार आहोत. तारक या शब्दाचा अर्थ आहे तारणारा, जो आपल्याला दुःखातून तारतो, भीतीतून बाहेर काढतो, निराशात आशा देतो आणि अंधारातून प्रकाशाकडे नेतो. म्हणून याला तारक मंत्र म्हणतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा मंत्र जादू नाही. हा मंत्र म्हणताच एका रात्रीत सगळे प्रश्न संपतील असं कुठेही सांगितलेलं नाही. मग हा मंत्र करतो तरी काय? तो सर्वप्रथम बदलतो आपलं मन. कारण प्रत्येक लढाई आधी मनात जिंकावी लागते. मन शांत झालं तर निर्णय योग्य होतात, विश्वास वाढला तर संकट लहान वाटू लागतात आणि श्रद्धा जागी झाली तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीचाही सामना करायची ताकद मिळते. म्हणून स्वामी समर्थांनी भक्तांना भीती नव्हे तर विश्वास दिला. आपण अनेकदा म्हणतो, माझ्याच आयुष्यात इतकी संकटे का? पण आपण कधी स्वतःला विचारतो का, या संकटातून मला काय शिकायचं आहे? तारक मंत्र आपल्याला परिस्थिती बदलण्यापेक्षा परिस्थितीकडे पाहण्याची दृष्टी बदलायला शिकवतो. आणि जेव्हा दृष्टी बदलते तेव्हा आयुष्यही बदलायला सुरू होतं. जेव्हा तुम्ही मनापासून म्हणता, निशंक होई रे मना, तेव्हा तुम्ही स्वामींना फक्त हाक मारत नाही, तर स्वतःच्या मनालाच सांगत असता, घाबरू नकोस, स्वामी माझ्या पाठीशी आहेत. याच भावनेत या मंत्राची खरी ताकद आहे. लक्षात ठेवा, संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. फरक इतकाच असतो, काही लोक संकटाकडे पाहून हार मानतात आणि काही लोक स्वामींचा हात धरून पुढे चालत राहतात. तारक मंत्र म्हणजे चमत्कार मागण्याचा मंत्र नाही. तो आहे चमत्कार घडवण्यापूर्वी श्रद्धा टिकवून ठेवण्याचा मंत्र. म्हणूनच लाखो भक्त आजही विश्वासाने म्हणतात, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्वर्णगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरणा तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रालब्ध घडवी ही माय, आज्ञेविन काळहीन नानी त्याला, परलोक्यहीना भीती तयाला, अशक्य ही शक्य करतील स्वामी. उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी ही स्वामी शक्ती करू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा, अशक्य ही शक्य करतील स्वामी. उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी ही स्वामी शक्ती करू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा, अशक्य ही शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त, आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात, अशक्य ही शक्य करतील स्वामी. विभूती नमन नाम ध्यानात तीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात, हे तीर्थ घेई आठवी
चिती न सोडवीत या जया स्वामी घेई हाती. अशक्य ही शक्य करतील स्वामी. कारण ज्यांच्या मनात श्रद्धा असते त्यांच्या आयुष्यात आशा कधीच संपत नाही. श्री स्वामी समर्थ.